आणि बंजारा समाजाला नेहमीच बरोबर घेऊन राजकारण करणारे असे सर्वांचे लाडके अर्जुनभाऊ खोतकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत ठेवण्यात आलेलं आहे. आणि खरोखरच भाऊ, जसं उद्धव भाऊंनी सांगितलं, विजू भाऊंनी सांगितलं, आमचं जे उपोषण सुरू होतं, उपोषणस्थळी तुम्ही प्रत्यक्ष हजर राहून स्वतः इन्सेंटिव्ह घेऊन स्वतः सर्व मंत्री महोदयांना डीसीएमला बोलणं करून मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही मेसेज दिलं आणि इथं समिती शिष्टमंडळ पण आणलं आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं मीटिंगमध्ये येऊन सर्वांना प्रोत्साहन दिलं आणि काम करून घेण्यासाठी भाग पाडलं आणि काल पण तुम्ही तारांकित प्रश्न उपस्थित केलं, त्याच्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीनं पक्षविरहित असं आम्ही तुमचा सत्कार करत आहोत समाजाच्या वतीनं. आणि निश्चितच भाऊ, जिथं जिथं तुम्हाला गरज पडेल समाज तुमच्या पाठीशी राहील. पण हा जो अर्धवट प्रश्न आहे भाऊ, जिथपर्यंत मार्गी लागत नाही तिथपर्यंत तुम्ही त्याचा पुढाकार घ्यावा. नाही तर काल प्रश्न उपस्थित केलं, आमची अपेक्षा फक्त तुमच्याकडून आहे, आम्ही कोणाकडे जाणार नाही. तर आम्हाला विश्वास आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा समाज बंजारा समाजाचा आहे, त्याच्यामुळं आमचे नेतृत्व तुम्हीच आहेत. आमची विनंती आहे की तुम्ही हे जे प्रश्न आहेत शेवटच्या म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तिथपर्यंत तुम्ही पुढाकार घेऊन पूर्ण करसाल अशी मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. आणि तुमचं जालना जिल्ह्याच्याच वतीनं नाही तर हा सत्कार तुम्ही महाराष्ट्राच्या बंजारा समाजाच्या वतीनं आहे असं ग्रहित करा, कारण की आम्ही महाराष्ट्र लेवलवर काम करत असतो. त्याच्यामुळे विजू भाऊचं तर फार मोठा त्याग आहे, त्यांनी खूप मोठा त्याग केला. पण जे प्रश्न कालांतराने मार्गी लागले असते ते प्रश्न तुम्ही जे पुढाकार घेऊन 2-3 दिवस भाऊ तुम्ही तिथून हल्ले नाही आणि ते क्षण आम्हाला आज बी आठवतात की तुम्ही तिथं बसून सर्वांना बोलवलं, सर्वांचं बोलणं करून दिलं आणि शिष्टमंडळ आणलं, त्याच्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत.